नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी यश निकम. कसे आहात सर्वजण? प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि कुठून बोलताय ते अवश्य सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तोडफोड न करता घरातील सर्व वास्तुदोष संपवा. पायऱ्यांखाली या गोष्टी ठेवू नका. पहाटे उठल्यानंतर हे नियम अवश्य पाळा. फेंगशुई पिरॅमिड आणि अभ्यासातील एकाग्रता आणि निरोगी केसांसाठी 4 योगासने. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे आणि तो कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता दूर केला जाऊ शकत नसेल तर एकदा हे उपाय तुम्ही अवश्य करून पहा. जर काही फरक पडत नसेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाशी संपर्क करून तुम्ही समस्याचे समाधान करू शकता. तर चला जाणून घेऊया कशा प्रकारे तोडफोड न करता वास्तु दोष दूर करू शकतो. तर पहिलं म्हणजे दक्षिणमुखी घर. जर तुमचं घर दक्षिणमुखी आहे तर घराच्या समोर दारापासून 2 पावलांवर आग्नेय दिशामध्ये कडुलिंबाचे झाड तुम्ही लावू शकता. त्याची तुम्हाला प्रत्येक दिवशी देखभाल करायची आहे. स्वच्छता आणि सुगंध. घराची नियमित साफसफाई करून चारही बाजूने सुगंधित वातावरण तयार करण्यासाठी सुगंधाचा उपयोग होतो. जिथे अस्वच्छता असते तिथे राहू हा ग्रह अशांत राहतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथे शुक्र ग्रह अशांत राहतो. खास करून टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ ठेवून सुगंधित करणे कधीही योग्य. हवा आणि प्रकाश येईल असे रस्ते उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवा. जर तुमच्या दक्षिण दिशेला खिडकी आहे तर मोठे पडदे खिडकीला अवश्य लावा. दरवाजा असेल तर कडुलिंबाचे झाड लावून ठेवा. संभव असेल तर म्हणजे शक्य असेल तर उत्तर दिशेला उजेडदान असावं. जर उत्तर आणि ईशान्य दिशेला खिडकी दरवाजे आहेत तर काहीच करण्याची गरज नाही. त्यालाच तुम्ही सुंदर बनवून ठेवा. घराला सुंदर बनवा. घराला सुंदर चित्र, पडदे या वस्तूंनी सजवा. जसे की फ्लॉवर पॉट, पेंटिंग, फुले, पारंपरिक चित्रे, झुंबर, लटकन इत्यादी वस्तूंनी तुम्ही सजवून ठेवू शकता. दरवाजा म्हणजेच आपला घराचा मुख्य दरवाजा सुंदर आणि मजबूत बनवा. घराच्या मुख्य दाराची चौकट आणि उंबरठा याला मजबूत लाकडाने बनवा आणि त्याला सुंदर बनवा. त्यावर नमस्कार असे चित्र लावा. त्यावर शुभ लाभ असे चित्र लावा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा. आजूबाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या अवश्य ठेवा आणि दरवाजाची नियमित साफसफाई अवश्य करा. तर नळातून पाणी टपकणे. घरामध्ये जेव्हा नळातून पाणी टपकते तेव्हा ते अशुभ मानले जाते. नळ टपकणे नकारात्मकतेला जन्म देते आणि आर्थिक नुकसान सोबत आरोग्य संबंधी समस्या निर्माण होतात. जर भिंतीमध्ये कुठे पाणी मुरत असेल तर ते लगेच ठीक करा. नळातून पाणी टपकणे आर्थिक संकटाचे संकेत देत असतो. टपकणाऱ्या नळाला लवकरात लवकर दुरुस्त करा. जर घरामध्ये कुठल्या पण भांड्यातून पाणी गळत असेल तर ते पण तुम्ही अवश्य दुरुस्त करून घ्या. तसेच छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर ते देखील तुम्ही अवश्य दुरुस्त करून घ्या. आता आपण पाहूया खोल्यांचे रंग. प्रवेश कक्ष म्हणजेच दरवाजामधून आत आल्यावर जी खोली सगळ्यात आधी दिसते तिचा कलर पांढरा, हलका हिरवा, गुलाबी किंवा निळा रंग देणे शुभ परिणाम देते. बैठकीच्या खोलीत नेहमी पिवळा, धूसर, भुरा, हिरवा रंग शुभ असतो. जेवणाच्या खोलीत तुम्ही हिरवा, निळा, हलका गुलाबी किंवा इतर हलका रंग लावू शकता. हे रंग या खोलीसाठी शुभ असतात. मुख्य शयन कक्षामध्ये हिरवा, निळा, गुलाबी हलका रंग लावायला पाहिजे, जो वास्तूच्या अनुसार त्या खोलीसाठी शुभ फले प्रदान करतो. लहान मुलांची खोली असेल तिथे किंवा जिथे लहान मुले झोपतात तिथल्या भिंतीला निळा, हिरवा रंग शुभ असतो. स्वयंपाकघरामध्ये नेहमी शांतीदायक पांढरा रंग शुभ असतो, जो तिथल्या ऊर्जेला सकारात्मकता प्रदान करतो. देवघरामध्ये सदैव गुलाबी, हिरवा, लाल रंग लावणे शुभ फल प्रदान करते. बाथरूमच्या आतील रंग गुलाबी, काळा
स्लेटी किंवा पांढरा असेल तर तो शुभ सकारात्मक फल प्रदान करतो. अध्ययन कक्ष किंवा अभ्यासखोली तिथे हिरवा, लाल, गुलाबी, हलका निळा रंग शुभ असतो. इतर महत्त्वाचे उपाय: घरामध्ये विशेषज्ञांना विचारून पूजा घर अवश्य बनवा. आता तुम्हाला एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाचा नंबर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर प्रियंका भंडारी मॅडम त्यांचं नाव आहे. तर हे पहा, घरामध्ये एखाद्या विशेषज्ञाला विचारून पूजा घर बनवा आणि कुठल्या देवी देवताची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. घरामध्ये कुठेही कोळीचे जाळे तयार होऊ देऊ नका. घरामध्ये कधीही कचरा जमा होऊ देऊ नका. गच्चीवर कुठल्याही प्रकारची अनुपयोगी वस्तू ठेवू नका. कधीच ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळी झाडे लावू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा की तिथे बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर पडणार नाही. घराला स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवा. खास करून ईशान्य, उत्तर, वायव्य कोपरे रिकामे आणि स्वच्छ ठेवा. तर बाथरूमला सतत ओले ठेवल्यास आर्थिक स्थितीला धोकादायक आहे. काम झाल्यानंतर त्याला कपड्याने पुसून वाळण्याचे प्रयत्न अवश्य करा. दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे हे करिअरच्या स्थिरतेसाठी चांगले नसते. यासाठी या दिशा रिकाम्या ठेवू नका. दक्षिण आणि पश्चिम दिशा तुम्हाला रिकामी ठेवायची नाही. तर घरामध्ये काळा, वांगी कलरचा उपयोग करू नका. मग चादर, पडदे, भिंतींचा रंग या कलरचा असला तरी त्या बदलून टाका. घरामध्ये फरशी, भिंती, छताला भेगा पडलेल्या नसाव्यात. असे असल्यास लगेच भरून काढा. बेडसमोर आरसा कधीच लावू नका. झोपण्याच्या खोलीमध्ये धार्मिक चित्रे लावू नका. बेडरूममध्ये लाल रंगाचा बल्ब लावू नका. निळ्या रंगाचा बल्ब चालेल. खराब गाद्या, तक्के, पडदे, चादर, चटई ठेवू नका. या खोलीमध्ये तुटका पलंग ठेवू नका. पलंगाचा आकार बहुधा चौकोनी पाहिजे. पलंग हा छताला बीम असतो त्याखाली छताला बीम असते त्याखाली पलंग अजिबात ठेवू नका. बेडरूमच्या दरवाजासमोर पलंग ठेवू नका. लाकडी पलंग असेल तर अधिकच छान. बेडरूममध्ये चपला, इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, तुटके आवाज करणारे पंखे, तुटलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, प्लास्टिक वस्तू ठेवू नका. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवा आणि अंघोळीला लाकडी किंवा दगडी पाट अवश्य ठेवा. तर आपण सांगितल्याप्रमाणे अंघोळ झाल्यानंतर बादली कधीही तुम्ही उलटी ठेवू नका. आणि बादली जर तुम्हाला भरणं शक्य नसेल तर तुम्ही ती बादली उलटी करून ठेवा. बाथरूममध्ये कुठल्याही प्रकारचे चित्र लावू नका. जर उचित दिशेला आरसा जरूर लावावा. बाथरूममध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते. तर बाथरूममध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादलीचा उपयोग करा. घराच्या जवळ केळी, तुळस, मनी प्लांट, डाळिंब, पिंपळ, वड, आंबा, नारळ, जांभूळ, पेरू यांसारखी झाडे लावली पाहिजेत. परत ऐका, घराच्या जवळ केळी, तुळस, मनी प्लांट, डाळिंब, पिंपळ, वड, आंबा, नारळ, जांभूळ, पेरू यांसारखी झाडे लावली पाहिजेत. नेहमी दार आणि उंबरठा यांची पूजा करावी व साफसफाई करावी. प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे कार्पेट आणावे व ते टाकून त्याची स्वच्छता ठेवावी. घराबाहेर दाराजवळ नेहमी रांगोळी अवश्य काढा. घराच्या बाहेर आणि आतमध्ये वरती गणपती बाप्पाचे चित्र लावायला पाहिजे. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नमस्कार असलेले चित्र लावावे. दरवाजाचा उंबरठा चांगला आणि मजबूत असावा, ज्याच्या आजूबाजूला स्वस्तिक बनलेले हवे. दरवाजाच्या बाहेर आपले गुरु किंवा अन्य देवी देवतांचे चित्र लावू नका. स्वयंपाकघरामध्ये पितळ, कांस्य, तांबा, चांदीच्या भांड्यांचा उपयोग अवश्य करावा. आपल्या खिडकीला पडदे अवश्य लावावेत. खिडकीच्या आजूबाजूला छान चित्र लावावीत. घरामध्ये अतिथी कक्षामध्ये हंसाचे मोठे चित्र लावावे, ज्याने खूप सारी समृद्धी आणि तुमच्या घरात धन येईल. याशिवाय कुठेही एखाद्या कोपऱ्यामध्ये धनाने भरलेले पात्र असे चित्र तुम्ही लावू शकता. गृहकलह आणि वैचारिक मतभेद यांपासून वाचण्यासाठी हसणाऱ्या संयुक्त परिवाराचे चित्र लावावे. जर तुम्हाला दुसऱ्यांचे चित्र लावायचे नसतील तर स्वतःच्या परिवारातील सदस्यांचे प्रसन्न चित्रे
स्वतःच्या घरातील सदस्यांचे प्रसन्न चित्रे दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही अवश्य लावा. समुद्राच्या किनारी 7 घोडे असलेले चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानलेली आहे. हे चित्र एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाला विचारूनच तुम्ही लावा. घोड्यांची चित्रे लावायची नसतील तर पोहणाऱ्या माशांची चित्रे लावू शकता. अतिथी कक्षामध्ये घराच्या मुख्य व्यक्ती बसत असेल त्यामागे पर्वत किंवा उडणाऱ्या पक्ष्याचे चित्र अवश्य लावावे. अशी चित्रे बघितली की आत्मविश्वास आणि मनोबल वाढतो. स्वयंपाकघरामध्ये भिंतीला सुंदर फळांची आणि भाज्यांची चित्रे लावावी. अन्नपूर्णा देवीचे चित्र लावल्यास घरामध्ये बरकत राहते. ज्या घरामध्ये स्वयंपाकघर दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय कोपऱ्यात नसेल तर वास्तुदोषाला दूर करण्यासाठी स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये सिंदुरी गणपतीची चित्रे लावावी. जर तुमचे घर स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात नसून वेगळ्या दिशेला बनलेले असेल तर तिथे यज्ञ करत असलेल्या ऋषींचे चित्र लावा. जर मुलांचे मन अभ्यासामध्ये लागत नसेल तर अभ्यास खोलीमध्ये सरस्वती, वेदव्यास, पक्षी यांची चित्रे लावावी. तसेच मोर, वीणा, पेन, पुस्तक, हंस, मासा चित्रे लावू शकता. वरील कुठलेही एक प्रकारचे चित्र तुम्ही अवश्य लावा. बेडरूम आग्नेय कोपऱ्यात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर समुद्राचे चित्र अवश्य लावा. तर आता हे पहा, तुम्ही तुमच्या घराच्या पायऱ्यांखाली या गोष्टी ठेवू नका. तर पायऱ्या बनवण्यासाठी योग्य दिशा कोणती? तर पायऱ्या बनवण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशा सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. हे इतर कोणत्याही भागात बांधणे टाळा, विशेषतः ईशान्य दिशेला, कारण यामुळे घर मालकाचे आर्थिक नुकसान होते असे मानले जाते. पायऱ्यांखाली या गोष्टी तुम्ही अजिबात ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांखाली कधीही मंदिर नसावे, त्यामुळे घरामध्ये कलहाची परिस्थिती वाढते. तसेच पाणी साठवण्यासाठी पायऱ्यांच्या खाली जागा बनवू नका, त्यामुळे घरातील आर्थिक कोंडी वाढते. पायऱ्यांखाली कधीही शौचालय बांधू नका, यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्टडी रूम पायऱ्यांखाली ठेवू नका, त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. पायऱ्यांची संख्या किती असावी? तर पायऱ्या 9, 15 किंवा 21 सारख्या विषम संख्येमध्ये असाव्यात. हे अंक घरासाठी भाग्यवान मानले जातात, कारण ते घराचे भाग्य आणि सौभाग्य आणू शकतात. घरामध्ये भाग्य आणि सौभाग्य आणू शकतात. तसेच तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की घरातील पायऱ्यांची संख्या कधीही शून्याने संपू नये, म्हणजेच 10, 20, 30 अशा प्रकारच्या शून्य संख्येने संपू नये. तर आता आपण पाहूया फेंगशुई पिरॅमिड आणि अभ्यासातील एकाग्रता. जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर आपल्याला पिरॅमिड ठेवलं पाहिजे. यामुळे तुमची मुलांची एकाग्रता वाढते. शत्रुबाधा असेल तर घरामध्ये दक्षिण दिशेला पिरॅमिड अवश्य ठेवा. कुटुंबामध्ये एखाद्याला वाईट संगत असेल तर पिरॅमिड ठेवणे फायदेशीर ठरते. पचनशक्ती कमकुवत असेल तर पाणी पिण्यापूर्वी त्यामध्ये पिरॅमिड ठेवल्याने पचनशक्ती सुधारते. तर आता निरोगी केसांसाठी आपण 4 योगासने मी तुम्हाला सांगतो. सर्वांगासन, भ्रमरी प्राणायाम, बाळायाम आणि उत्तानासन कशा प्रकारे करायचे आहे तर आपण त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ अवश्य बनवणार आहोत. तर पहाटे उठल्यानंतर तुम्हाला कोणकोणते नियम पाळायचे आहेत तर आपण थोडक्यात पाहूया. तर जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते त्यावेळी संधिकाळ असतो, म्हणून वास्तुशास्त्रामध्ये सकाळी उठण्याचे काही नियम सांगितले आहेत. रात्र आणि दिवस किंवा दिवस आणि रात्र एकत्र येण्याचा काळ संधिकाळ असतो. अशा काळामध्ये आपला मेंदू खूपच संवेदनशील असतो. अशा काळामध्ये वाईट आणि नकारात्मक काम करणे आणि वस्तूंना बघणे टाळावे. बऱ्याच लोकांची सवय असते की ते उठल्याबरोबर आरसा बघतात, तर उठल्याबरोबर आरसा अजिबात बघू नका, जे वास्तुशास्त्रानुसार शुभ नसतं. असं केल्याने दिवसभर आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहू शकतो. तर वास्तुशास्त्रामध्ये उठण्याचे नियम. सकाळी उठल्यावर अशा व्यक्तीचा किंवा प्राण्याचा चेहरा बघू नका ज्याला बघून आपल्या मनात वाईट भाव येतात. सकाळी उठल्यावर मेंदूवर अधिक ताण देऊ नका. वृत्तपत्र वाचणे आणि टीव्ही बघणे यांसारखी कामे मेंदूला विश्रांती दिल्यावर करा. तर सकाळी उठल्यावर अशा प्राण्यांची नावे घेऊ नका जे वाईट मानले गेले आहेत.
जसे की माकड, डुक्कर किंवा कुत्रा. सकाळी उठल्यावर कोणाच्या रडण्याचा आवाज ऐकणे वाईट शकुन मानतात, म्हणून टीव्हीवर रडण्याचे कार्यक्रम बघू नका. सकाळी उठल्यावर रात्रीच्या गोष्टीवरून वितंडवाद करू नका. सकाळी उठून देवाचे नाव अवश्य घ्या. सकाळी उठल्यावर उगवत्या सूर्याला बघून नमस्कार करा. सकाळी उठल्यावर घरात किंवा कार्यालयामध्ये लोकांशी कठोर भाषेमध्ये बोलू नका. सकाळी उठून कुलदेवतेला नमस्कार करून दररोजचा दिवस चांगला होण्याची इच्छा करावी. सकाळी उठल्यावर लगेच कॅम्प्युटर, मोबाईलवर व्यस्त होऊ नका. काही वेळ सूर्याच्या किरणांना बघा. सकाळी उठल्यानंतर दात घासा, नंतर आंघोळ करून देवाची प्रार्थना करा. यामुळे आयुष्य यशस्वी होते. सकाळी उठून आपल्या इष्ट देवाची पूजा किंवा प्रार्थना अवश्य करा. सकाळी उठून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा किंवा लहान बाळांचे रडणे ऐकणे शुभ असते. तर आता आपण तुम्हाला सांगतो निरोगी केसांसाठी योगासने कोणकोणती करावी. तर पहिले म्हणजे सर्वांगासन. या योगासनामध्ये तुम्हाला संपूर्ण शरीर सरळ उचलावे लागते, ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढते आणि केसांना पोषण मिळते. भ्रामरी प्राणायाम. या प्राणायामामध्ये तुम्हाला भ्रमर सारख्या मोठ्या आवाजात गुंजन करण्याचा प्रयत्न करावा लागतो, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढतो. केस गळणे कमी होते आणि वाढ चांगली होते. बाळायम. या आसनामध्ये तुम्हाला एका हाताची नखे दुसऱ्या हाताच्या नखाने घासायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण आपली नखे घासू शकतो. यामुळे नखांची मसाज होते. ही केसांची आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त योग प्रक्रिया आहे. उत्तानासन. या योग आसनामध्ये पाय हलवताना तुम्हाला पुढे वाकावे लागते, ज्यामुळे डोक्यामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि केसांना रक्तपुरवठा होतो. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा. तर 2 मिनिटं मी पेपर घेऊन येतो. तर नमस्कार. आजच्या पेपरमध्ये देखील काही घडामोडी आल्या, तर मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. तर हे पहा, तर आजच्या पेपरमध्ये असं आलेले आहे की सकाळच्या नाश्त्याची आवश्यकता आपल्याला का आहे. सकाळचा नाश्ता का करावा. तर हे पहा, नमस्कार. हे पहा, सकाळच्या नाश्त्याची आपल्याला आवश्यकता का आहे. तर तुमचे एकंदर आरोग्य उत्तम राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा आणि त्यांचा दर्जा अतिशय आवश्यक असतो. सकाळचा नाश्ता हा वरवळ किरकोळ वाटणारा घटक असला तरी तो अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक जण नाश्ता करणं टाळतात, मात्र तो का गरजेचा आहे ते आज आपण बघूया. तर आपल्या शरीरामध्ये सकाळच्या वेळी पचनासाठी आवश्यक रस स्रवत असतात. तुमच्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्या तरी शरीराचं जैविक घड्याळ योग्य पद्धतीने काम करत असतं. सकाळच्या वेळी हे पचनासाठीचे रस स्रवत असताना अनेक जण चहा, कॉफी सारखी पेय पिऊन त्या रसांवर चुकीचा परिणाम करत असतात. त्यामुळे अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो. जेव्हा शरीरामध्ये पचनक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असते, तेव्हा आपण तिच्यासाठी खाऊ दिला पाहिजे. त्यामुळे त्या अन्नाचे पचन अगदी लवकर होते आणि संपूर्ण शरीरापर्यंत त्यातून योग्य घटक पोहोचवले जातात आणि पोषण व्यवस्थित होते. तर ॲसिडिटीवर नियंत्रण. अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होतो कारण सकाळी लवकर आणि वेळेवर खाल्ले जात नाही. सकाळी उठल्यानंतर थेट दुपारी जेवण केले जाते. खूप काळ पोटामध्ये पचन रस तसेच राहिल्यास
त्याचा उलटा परिणाम होऊन डोकेदुखी, मळमळ, पोट दुखणे आणि इतर त्रास होतात. ते टाळण्यासाठी सकाळी परिपूर्ण आणि पुरेसा नाश्ता केला पाहिजे. सकाळचा नाश्ता चांगला केल्यास तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी योग्य राहते आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जादायी वाटते. तुमचे वजन नियंत्रित राहते. सकाळी पुरेसा आहार घेतला तर त्याचा तुमच्या वजनावर सुद्धा फायदा होतो. तुमची भूक भागली जाते. त्यामुळे दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात अधिक खाणे तुमचे टाळले जाते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते. सकाळच्या नाश्त्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. नाश्त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. जे नाश्ता व्यवस्थित करत नाही त्यांची शाळा, कॉलेज किंवा ऑफिसेस सकाळी असली तर भुकेमुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो असे अभ्यासामधून आढळले आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता तुम्ही अवश्य करा. तर आता आपण पाहूया 40 नंतर दृष्टिकोन. तर 40 नंतर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर 40 नंतर तुम्ही डोळ्यांची काळजी कशी घेऊ शकता. तर हे पहा, दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घ्या. जर तुम्ही चष्मा घालत असाल किंवा तुमचे वय जास्त असेल तर विशेषतः नियमित तुम्ही तपासणी करू शकता. तर समतोल आहार. डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए, सी, ई तसेच अँटीऑक्सिडंट्स महत्त्वपूर्ण आहेत. यासाठी गाजर, स्प्राउट्स, कोबी आणि संत्री आवश्यक आहे. डिजिटल स्क्रीनपासून विश्रांती. 20-20-20 नियम पाळा. प्रत्येक 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंदासाठी अवश्य बघा. योग आणि प्राणायाम. योग आणि योग्य प्रकाश. वाचन किंवा टीव्ही पाहताना खोलीमध्ये योग्य प्रकाश असावा जेणेकरून डोळ्यांवर ताण येत नाही. संरक्षण. बाहेर जाताना सनग्लासेस म्हणजेच गॉगल घाला ज्यामुळे UV आणि UVB किरणांपासून तुमचा बचाव होईल आणि तुम्हाला संरक्षण मिळेल. धूम्रपान टाळा. धूम्रपानामुळे मोतीबिंदू आणि नेत्रपटल दोषाचा धोका वाढतो. डोळ्यांना आराम. डोळ्यांचा त्रास वाटत असेल तर डोळे मिचकावून विश्रांती घ्या किंवा 10 मिनिटे डोळे बंद ठेवा. संगणकावर काम करताना जागरूकता ठेवा. संगणकाच्या मॉनिटरपासून काही अंतर ठेवा आणि स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवा. स्वच्छता. हात स्वच्छ ठेवा आणि कधीही डोळ्याला अस्वच्छ बोटांचा स्पर्श होऊ देऊ नका किंवा डोळे चोळू नका. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी दुसऱ्या कोणत्याही समस्यांसाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तर हे पाहिलं का गाई, सकाळच्या नाश्त्याची किती आवश्यकता आहे. तू उपास धरती, देवपूजा झाल्याच्यावर खात नाही, काय काम असतं. मग सकाळी थोडंफार खाल्लं पाहिजे ना, काहीतरी लाडू बिडू खाल्ला पाहिजे. हा 2 लाडू खाल्ले पाहिजे. 2 नाश्ता करत नाही तर. हे पहा, आपण खाली खोबऱ्याचे लाडू जर तुम्ही देवपूजा करत असाल तर आणि तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही खाली खोबऱ्याचे लाडू आवश्यक करा. दाखव गाई खोबऱ्याचा लाडू. तर सकाळचा नाश्ता खूपच जास्त उपयोगाचा आहे, पाहू शकता तुम्ही. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सर्वजण, प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा. तर या 4 रंगांनाच आपल्या आयुष्यामध्ये अवश्य समाविष्ट करा. तर पहिला म्हणजे पिवळा रंग. पिवळ्या रंगाचे कपडे पितांबर म्हणवले जातात. या अंतर्गत आपण नारंगी आणि केशरी रंग देखील समाविष्ट करू शकता. यामुळे गुरुचे बळ वाढते. गुरु हे नशीब जागृत करणारे ग्रह आहे. शास्त्रज्ञांच्या मते पिवळ्या रंगाचा वापर केल्याने लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी विकसित होतात. स्वयंपाकघर आणि बैठकीच्या खोलीमध्ये या रंगाचा वापर अवश्य करावा. घराची फरशी देखील पिवळ्या रंगाची ठेवू शकता. तर लाल रंग या अंतर्गत केशरी किंवा भगव्या रंगाचा देखील वापर करू शकता.
हे दोन्ही रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचे आहेत. यामध्ये अग्नीचे लाल रंग देखील समाविष्ट आहे. लाल रंग उत्साह, सौभाग्य, साहस आणि नवजीवनाचे प्रतीक आहे. निसर्गामध्ये लाल रंग किंवा त्याच्या रंगगटाचे फूल अधिक प्रमाणामध्ये आढळतात. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप आवडतो. म्हणजे लक्ष्मी आईला लाल रंग खूप आवडतो. घराच्या भिंती लाल नसाव्यात. शयन कक्षामध्ये चादरी, पडदे आणि मॅट्स लाल रंगाच्या नसाव्यात. पांढरा रंग. पांढरा रंग हा आत्म्याचा रंग आहे. यामध्ये किंचित निळेपणा देखील आहे. यामुळे राहू शांत राहतो. घरामध्ये पांढरा रंग देण्याचे काही वास्तुनियम अवश्य समजून घ्या. पांढऱ्या रंगाने मनामध्ये शांती आणि आनंदाची अनुभूती होते. या रंगामुळे शुद्धता आणि पावित्र्याची देखील अनुभूती होते. निळा रंग. या जगामध्ये निळा रंग जास्त आहे. आपण गुलाबी रंगाला बघावे तर यामध्ये लाल, पांढरा आणि निळा रंग दिसतो. हा रंग देखील विचार करून वापरावा. शुद्ध निळा रंग वापरू नये. निळ्या रंगाच्या सह पिवळा, पांढरा आणि फिकट लाल रंगाचा वापर देखील करू शकता. निळ्या रंगाचा योग्य वेळी आणि योग्य वापर केल्यास आयुष्यात यश येईल. जांभळा किंवा निळसर रंगाचा वापर करू नका. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर हे पहा, 4 मिनिटे राहिलेले आहेत आपला व्हिडिओ संपण्यासाठी. तर नाश्त्याला छान अशी मम्मीने चहा आणि धिरडे केलेले आहेत बाजरीच्या पिठाची, तर सॉरी डाळीच्या पिठाची, कोथिंबीर घालून खूप छान. जे की आता आपण लाईव्ह येत नाही, तर आपण हे पहा व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकमेकांसंग चर्चा करत आहोत. तर तुम्हाला माहिती कळली नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आपण प्रसिद्ध वास्तुतज्ञ प्रियंका भंडारे मॅडम यांचा व्हिडिओ देखील आपण बनवणार आहोत. तर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण, प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. नाही अजून तुमच्या घरामध्ये देखील तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर ते तुम्ही शुभ मानता की अशुभ मानता? तर अशी अनेक घरे किंवा ठिकाणी आहेत जिथे तुळस कधीच उगवत नाही. खूप प्रयत्न करून देखील तुळशीचे रोप सुकते. त्याचप्रमाणे काही घरे अशी आहेत जिथे तुळशीचे रोप स्वतःच उगवते. तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप स्वतःच उगवले असेल तर जाणून घ्या हे लक्षण शुभ आहे की अशुभ आहे. जर तुळशी आपोआप वाढली तर त्याचा अर्थ तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. आजपासून तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहणार नाही आणि आता सकारात्मक ऊर्जा राहते. तुमच्या घरामधील सर्व समस्या नाहीशा होतील. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. आतापासून तुमच्या घरामध्ये धन समृद्धी वाढणार आहे. तुळशीचे रोप स्वतःच उगवणे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुळशीचे रोप स्वतःच उगवणे म्हणजे घरामध्ये काही आनंदाची बातमी मिळणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या मध्ये स्वागत आहे. तुळशीचे रोप स्वतः उगवण्याचा अर्थ असा की तुमची व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगती होणार आहे किंवा घरामध्ये काही शुभ कार्य पूर्ण होणार आहेत. तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा.
तर नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि नमस्कार.